या ठिकाणी सुरू झालेले आहेत। वेगवेगळ्या प्रकारे ज्या लँग्वेज लॅब आपण सुरू केलेले आहेत, ज्या टूल लॅब आपण सुरू केलेले आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की आपला महाराष्ट्र जो आहे हा महाराष्ट्र एक प्रकारे देशाचं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे आणि म्हणून देशाच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आज सर्वात जास्त कौशल्य प्रशिक्षित अशा प्रकारचे मानव संसाधनाची आवश्यकता आपल्याला आहे। त्या संदर्भात देखील काम आता आपल्या इथे सारथीच्या माध्यमातून सुरू झालंय आणि म्हणून सर्व प्रकारचं प्रशिक्षण हे आपल्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे। या दृष्टीनं सारथीची स्थापना करून आपल्या मराठा समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत सर्व प्रकारच्या संधी या पोहोचवण्याचं काम आपण करतोय आणि म्हणून मला या गोष्टीचा आनंद आहे। सारथी असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, आता तर आपल्याला याची कल्पना आहे की खरं म्हणजे या सगळ्या संदर्भात हे जे आता आपण काम उभं केलं, या कामामध्ये आता नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, लातूर असेल, कोल्हापूर असेल, या सगळ्या भागामध्ये आता सारथीचं विभागीय मुख्यालय होत आहे, तिथे हॉस्टेल्स होत आहेत आणि या दृष्टीनं ही सगळी कामं पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण होणार आहेत। पण या निमित्ताने या गोष्टीचा उल्लेख हा आपल्याला केलाच पाहिजे की ज्याचा उल्लेख या ठिकाणी वहिनींनी केला। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माननीय अजितदादा पवार हे ज्यावेळी अर्थमंत्री झाले त्यावेळी अजितदादांनी जाणीवपूर्वक सारथी जी आहे हे आपल्या नियोजन विभागाकडे घेतलं आणि ते आपल्या अधिपत्याखाली घेऊन सारथीला योग्य पद्धतीनं निधी मिळाला पाहिजे, त्याच्या मुख्यालयांना निधी मिळाला पाहिजे, त्याचं बांधकाम झालं पाहिजे, याकरता जाणीवपूर्वक अजितदादांनी खूप मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि म्हणून आज आपल्याला सारथी जे एक चांगल्या विकसित स्वरूपात दिसतंय त्याच्यामध्ये अजितदादांचं योगदान हे आपल्याला विसरता येणार नाही। आणि त्याचसोबत आपले जे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आहेत या शिंदेजींचं योगदान देखील याच्यामध्ये विसरता येणार नाही, कारण शिंदेजी आल्यानंतर शिंदेजींनीही कुठल्याही परिस्थितीमध्ये सारथी करता किंवा अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाकरता निधीची कमतरता पडणार नाही याची खात्री ठेवली आणि सातत्याने आम्ही सगळे आजही बहिणी असतील, मी असेन, शिंदेजी असतील, दादा असतील, विखे पाटील साहेब जे आता आपल्या या संपूर्ण मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत, आम्ही सगळे सातत्याने हा प्रयत्न करतो की ज्या ज्या प्रकारे समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला आपल्याला मदत करता येईल तर मदत करण्याचा आपला प्रयत्न आहे। आणि म्हणून नुकतंच आम्ही काही गोष्टी अशा राहिल्या होत्या की ज्या गोष्टी आपण त्या ठिकाणी मराठा समाजाला उपलब्ध करून दिल्या पाहिजे अशी मागणी होती। ओबीसी समाजाला आपण देत होतो। मागच्याच महिन्यामध्ये आपण GR काढून ज्या राहिलेल्या गोष्टी होत्या त्याही गोष्टी आपण मराठा समाजाला त्या ठिकाणी लागू केल्या आणि त्यामुळे शैक्षणिक आणि इतर दृष्टीनं आता जवळजवळ सगळ्या गोष्टी आपण लागू केल्या। मला असं वाटतं की हे सगळं करण्याच्या पाठीमागची भूमिका ही निश्चितपणे समाजामधला जो नाहिरे वर्ग आहे, समाजामधला जो विस्थापित वर्ग आहे, समाजामधला तो वर्ग जो शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागे राहून गेला त्या वर्गाला समोर कसं आणता येईल हा विशेषत्वाने आपला प्रयत्न आहे। अनेक वेळा लोक या ठिकाणी मराठा समाज, ओबीसी समाज, मागास समाज, भटके विमुक्त समाज यांच्यामध्ये भेद करतात, जणू काय हे सगळे समाज एकमेकाच्या समोर उभे आहेत, एकमेकाची स्पर्धा करतायत, अशा पद्धतीचं वातावरण उभं केलं जातं। पण मी एकच गोष्ट या निमित्ताने सांगू इच्छितो, हे सगळे समाज आणि आपण सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपतींनी कधी मावळ्यांमध्ये भेदभाव केला नाही। छत्रपतींचे मावळे कधीही जातीच्या आधारावर एकमेकाच्या समोर उभे राहिले नाहीत। त्यामुळे भाव तोच आहे, समाजातल्या सगळ्या समाजांना कसं पुढे आणता येईल, सगळ्यांना एकत्रित कसं पुढे आणता येईल। त्यामुळे याचं काढून त्याला द्यायचं नाहीये, प्रत्येकाला द्यायचं आहे, प्रत्येकाला समोर आणायचं आहे। कारण कुठलाही समाज मागे राहिला तरी देखील आपला जो महाराष्ट्र धर्म आहे त्या धर्माचं पालन आणि छत्रपती शिवरायांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीचं पालन आपण करू शकणार नाही। आणि म्हणून या निमित्ताने मी निश्चितपणे आश्वस्त करतो, या ज्या सगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि मराठा समाजातला हा जो मागे राहिलेला सगळा वर्ग आहे ज्याला खऱ्या अर्थानं आर्थिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीनं मदतीची आवश्यकता आहे, त्याच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सगळे अत्यंत खंबीरपणे या ठिकाणी उभे राहू हा विश्वास मी आपल्याला देतो।
खरं म्हणजे पुण्यामध्ये आलं असताना या गोष्टीचा देखील उल्लेख केला पाहिजे की आता आम्ही खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या व्यवस्था उभ्या केल्या आहेत आणि विशेषतः एमपीएससी करता खूप मोठ्या प्रमाणात पदं उपलब्ध करून दिली आहेत. एमपीएससी मध्ये 2-2 वर्षांनी अनेक वेळा परीक्षा होतात. एकाच वर्षात 2-2, 3-3 परीक्षा प्रिलिम्सच्या कशा होतील, जेणेकरून मुलांना जास्त संधी कशी मिळेल, हा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे. अनेक कॅडर्सचं एकत्रीकरण करून मोठ्या प्रमाणात म्हणजे 500 आणि 1000 पदांकरता 1-1, 2-2, 5-5 लाख मुलं हे त्या ठिकाणी परीक्षेला बसतात. त्याच्याऐवजी 20-20 हजार पदं हे कसे आपल्याला त्या ठिकाणी काढता येतील आणि वेळेमध्ये त्याचा निकाल कसा लावता येईल, हा आपण प्रयत्न सुरू केलाय. मी एमपीएससीच्या अध्यक्षांचं अभिनंदन करेन की नुकताच त्यांनी नवीन रेकॉर्ड केला. 21 दिवसामध्ये परीक्षा घेऊन त्याचा निकाल लागला. परीक्षेमध्ये कुठलाही गडबड नाही, कुठलाही गोंधळ नाही, कुठलाही त्या ठिकाणी पेपर लीक नाही आणि 21व्या दिवशी त्या ठिकाणी त्याचा निकाल लागलेला आहे. आणि म्हणून आपला प्रयत्न हा आहे की एमपीएससीच्या परीक्षा वेळेत झाल्या पाहिजेत, जास्तीत जास्त मुलांना संधी मिळाली पाहिजे आणि अत्यंत पारदर्शीपणे या परीक्षा झाल्या पाहिजेत. या संदर्भात मला हे समजलं की आता काल परवा काहीतरी अध्यक्षांनी घोषणा केली की या सगळ्या परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे काही तरुणांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. कुठलाही निर्णय एकतर्फी होणार नाही. निर्णय हा आपण सगळ्यांची चर्चा करून घेऊ. मी आज अध्यक्षांना विचारलं त्यावेळेस अध्यक्षांनी सांगितलं देशातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षा या त्या ठिकाणी ऑनलाईन होत आहेत आणि आता पुढच्या वर्षीपासून नीटची परीक्षा देखील त्याच पद्धतीनं घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. त्यामुळे आपले विद्यार्थी हे पारदर्शी परीक्षेला समोर गेले पाहिजेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळेत त्याचे निकाल लागून त्यांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत. याकरता मी हा निर्णय घेतलाय. पण मी त्यांनाही सूचना केली की विद्यार्थ्यांशी व्यापक चर्चा करा, त्यांना हे समजावून सांगा हे निर्णय काही एमपीएससीच्या हिताकरता नाही आहेत. निर्णय जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या हिताकरता आहेत. विश्वासात घेऊन घेतलेले निर्णय हे नेहमी उत्तम असतात. एकतर्फी घेतलेले निर्णय हे अनेकांच्या डोक्यामध्ये काही ना काही कन्फ्युजन तयार करतात. आणि म्हणून मी विद्यार्थ्यांना आश्वस्त करू इच्छितो एमपीएससी मध्ये बदल खूप करायचे आहेत, त्याच्यामध्ये पारदर्शिता अधिक आणायची आहे. पण हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी